नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मी ज्योती राहुल पगारे आजपासून तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून अर्थशास्त्राचा परिचय किंवा अर्थशास्त्र याविषयी माहिती सांगणार आहे। अर्थशास्त्र हा विषय सुरुवातीपासूनच म्हणजे आपण जसं वेगवेगळ्या वर्गांमध्ये शिकतो, म्हणजे कसं त्या सांगायचं म्हटलं तर 10वी असो किंवा 10वीच्या अगोदरचे वर्ग होते तेव्हा सुद्धा आपल्याला इतिहास किंवा भूगोल या विषयामध्ये आपण अर्थशास्त्र आणि नागरिकशास्त्र अशा भागांमध्ये तो अभ्यासला आहे। त्याचबरोबर 11वीला स्पेशल विषय म्हणजे 11वीतला अर्थशास्त्र हा सेपरेट सब्जेक्ट असतो। 11वी असो 12वी असो ह्यामध्ये तो सेपरेट विषय असतो, तेव्हापासून तुम्हाला तो सेपरेट विषय अर्थशास्त्र शिकता येतो। पण भरपूर वेळा विद्यार्थ्यांना तो कठीण जात असल्या कारणामुळे विद्यार्थी 11वी किंवा 12वी नंतर तो विषय सोडून देतात, बरोबर। तर असं विद्यार्थ्यांनी करू नये किंवा विद्यार्थ्यांना तो विषय समजावा किंवा त्याची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण अर्थशास्त्र याविषयी माहिती सांगणार आहे। तर आता अर्थशास्त्र म्हणजेच काय किंवा अर्थशास्त्राची सुरुवात कशी करायची किंवा सिलेबसनुसार म्हणजेच 11वी असो 11वीपासून म्हणतो ना आपण की पाया जर पक्का असला तर आपल्याला त्याविषयी संपूर्ण माहिती देता येईल, बरोबर, किंवा लिहिता येईल पेपरमध्ये। मग 11वीला किंवा 12वीला सुरुवातीला फक्त अर्थशास्त्राचा परिचय म्हणजेच काय संपूर्ण अर्थशास्त्राचा परिचय करून दिला जातो की अर्थशास्त्रामध्ये मागणी कशाला म्हणतात, पुरवठा कशाला म्हणतात, उत्पादन कसं निर्माण होतं, उत्पादन कसं विकले जाते किंवा ग्राहक आणि विक्रेत्यांचा सहसंबंध कसा असतो, या अशा छोट्या छोट्या गोष्टी या संपूर्ण तुम्हाला 11वी आणि 12वीच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतील। परंतु भरपूर वेळा विद्यार्थ्यांना हा विषय आता भूगोल झाला, हा भूगोल फक्त जगाचा भूगोल किंवा भूगोल या विषयामध्ये विद्यार्थी सहजली अभ्यास करून पास होऊन जातात किंवा मराठी हा विषय सुद्धा विद्यार्थ्यांना सहजली समजून जातो आणि त्याच्यात पास होऊन जातात। परंतु अर्थशास्त्र या विषयाची सुद्धा अशीच विद्यार्थ्यांची भीती निघावी यासाठी मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अर्थशास्त्र याविषयी माहिती सांगणार आहे। सुरुवात आपण कसं FYला आता FY पासून NEP धोरण लागू झालेलं आहे, म्हणजेच काय NEP 2020चं धोरण जे लागू झाले त्या नवीन सिलेबसनुसार मी तुम्हाला शिकवण्याचा किंवा ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर ती आता अर्थशास्त्र म्हटलं तर या अर्थशास्त्रामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी किंवा विद्यार्थ्यांना ते व्यवस्थित समजावं किंवा सोपं जावं यासाठी त्यामध्ये 10 विषय म्हणजे सब विषय आपण असं म्हणू शकतो। म्हणजेच काय सुरुवातीला अर्थशास्त्र फक्त अर्थशास्त्र या नावानेच शिकलं आहे, परंतु आता कृषी अर्थशास्त्र हा भाग एक वेगळा केलेला आहे। त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्था हा एक भाग वेगळा केलेला आहे। त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था हा एक भाग वेगळा केला आहे। त्याचबरोबर बँकिंग व्यवस्था संपूर्ण ही आधुनिक बँकिंग व्यवस्था विद्यार्थ्यांना समजावी किंवा विद्यार्थ्यांना त्याचा चांगल्या प्रकारे फायदा फ्युचरमध्ये जेव्हा आपण बघा स्पर्धा परीक्षा वगैरे देतो किंवा नोकरीच्या ठिकाणी नोकरी करण्यासाठी आपल्याला पहिल्या सुरुवातीला मुलाखत घेतली जाते, त्यावेळेस सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, जगाच्या पाठीवरचे असो किंवा मग जगामधले किंवा आपल्या भारताचे असो, हे अशा अनेक प्रकारचे प्रश्न त्या इंटरव्ह्यूमध्ये किंवा मुलाखतमध्ये विचारले जातात। मग त्यावेळेस विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण यायला नको या उद्देशाने आपण या चॅनलमध्ये किंवा या प्रत्येक जे आपले लेक्चर्स होतील त्या लेक्चर्समध्ये आपण घेणार आहोत की विद्यार्थ्यांची भीती या चॅनलचा उद्देश एकच आहे की विद्यार्थ्यांची अर्थशास्त्राविषयीची संपूर्ण भीती निघाली पाहिजे आणि त्यांना त्यांच्या जेवढेही प्रश्न असतील त्याचं आपल्याला याच्यामध्ये निराकरण करायचं आहे, बरोबर। तर आता सुरुवातीला FYला किंवा पहिला वर्ग आपण प्रथम वर्ष म्हणतो त्याला, प्रथम वर्षाला अर्थशास्त्राचा परिचय, या अर्थशास्त्राच्या परिचयामध्ये आपल्याला फक्त काय परिचय करून घेतला जातो म्हणजेच काय तर मागणी, पुरवठा, उत्पादन, उपयोगिता सिद्धांत, वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे जे अर्थतज्ञ आहेत त्या आता बघा आपल्याला भरपूर वेळा अर्थतज्ञांची नावं पाठ करताना भरपूर वेळा प्रॉब्लेम होतो। तर मी विद्यार्थ्यांना एकच सांगू इच्छिते की आपण ज्याप्रमाणे हिरो किंवा हिरोईन्सची नावं कशी लक्षात ठेवतो ते राहतात ना आपल्याला लक्षात, त्याचप्रमाणे आपल्याला हे अर्थशास्त्राचे हिरो आहेत असं समजून चालायचं का तर अर्थशास्त्र हे कशा प्रकारे किंवा आपला देश कसा प्रगत होईल जर अर्थशास्त्रच जर नसतं किंवा अर्थशास्त्राचा आपण सेपरेट असा जर अभ्यास केलाच नसता तर कदाचित आपल्याला जगाच्या पाठीवर जेवढं आपण इतर देश जसे विकसित आहे जसं अमेरिका झालं, इंग्लंड झालं, हे जसे विकसित होत चाललेले तसा आपला देश विकसित झाला नसता किंवा इथपर्यंत तरी पोहोचला नसता, तर आपण विकसनशील किंवा अविकसितच राहिलो असतो। अर्थशास्त्राचा आपण सेपरेट अभ्यास केला हे अर्थतज्ञांना जाणवलं म्हणून त्यांनी त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे। मग आता विद्यार्थ्यांचं काम काय की याच्यामध्ये अजून चांगल्या प्रकारे भर टाकून विद्यार्थ्यांनी अजून चांगल्या प्रकारे भर टाकून आपल्याला अर्थशास्त्राचं काय करायचं आहे की विकास करून देशाचा विकास करायचा आहे। मग अर्थशास्त्राची भीती कशी निघेल याच उद्देशाने हा लेक्चर घेण्यामागचा हेतू आहे माझा। तर बघा सुरुवातीला आपण प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम घेऊ, म्हणजे
प्रत्येक लेक्चरच्या माध्यमातून मी प्रथम वर्ष असो, द्वितीय वर्ष असो, तृतीय वर्ष असो, या तिन्ही वर्गांचा अभ्यास घेणारच आहे. सुरुवातीला मी सिलेबस देईल. पहिल्या लेक्चरला आपलं संपूर्ण सिलेबस सांगणार आहे. त्याच्यानंतरच्या दुसऱ्या लेक्चर्समध्ये आपला संपूर्ण प्रथम वर्ष असो, द्वितीय, प्रत्येक लेक्चर 3-3 लेक्चर्स होतील तुमचे. त्या तिन्ही लेक्चर्समध्ये म्हणजे FY, SY आणि TY अशा वर्गांचे होतील. फक्त हे लेक्चर्स याच्या वर्गांपुरताच मर्यादित राहणार नाही. तर तुम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणजे ती नेटसेट असो, नेटसेटची परीक्षा असो, नाही तर मग पूर्व परीक्षा असो, किंवा नाही तर मग आपण UPSC MPSCची परीक्षा देतो, तेव्हासुद्धा अर्थशास्त्रावरती भरपूर प्रमाणात प्रश्न विचारले जातात. विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र कठीण जातं म्हणून विद्यार्थी ते प्रश्न तसेच सोडून जातात. भरपूर वेळा मग 2-2, 3-3 मार्कासाठी विद्यार्थी चांगली परीक्षा पास होण्यामधून राहून जातात किंवा मेरिटमध्ये बसत नाही. तर असं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये हाच आपल्या चॅनलचा उद्देश आहे. म्हणून आपण जेवढ्या प्रमाणात जसं जसं मी शिकवायला लेक्चर स्टार्ट करेल तसं प्रत्येक वेळेस लेक्चर्समध्ये मी तुम्हाला हे सांगेल की हे या परीक्षेमध्ये विचारलं जाईल किंवा UPSC MPSCमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. मी सुद्धा जेव्हा एक्झाम्स दिलेल्या आहेत, मी सुद्धा नेटसेटच्या एक्झाम्स दिल्या, त्यावेळेस मला ज्या ज्या प्रश्नांना किंवा ज्या ज्या अडचणी आल्या मला, तर त्या माझ्या विद्यार्थ्यांना येऊ नये हाच माझा या मागचा उद्देश असणार आहे. आणि दुसरं एक सांगायचं म्हटलं की आता अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळे विषय म्हणजे आता विद्यार्थ्यांना कठीण जाऊ नये म्हणून विद्यापीठाने काय केलेलं आहे की अर्थशास्त्र हा सेपरेट विषय तर केलाच, पण त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे भाग केलेले आहेत. तर ते भाग कसे केलेले आहेत की जसं की आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हा एक सेपरेट आपल्याला TYला विषय असणार आहे. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र याच्यामध्ये आपण फक्त देशाचाच नाही विचार करणार आहे, तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय पूर्ण देशाचा म्हणजे आपल्या फक्त भारताचाच विचार नाही करणार आहे, तर जगाचा विचार करणार आहे. तर जगामध्ये आपल्या कशा प्रकारे वाढ करता येईल म्हणजे एक्सपोर्ट करण्यामध्ये किंवा इम्पोर्ट करण्यामध्ये, आयात किंवा निर्यातीमध्ये वाढ करता कशी येईल, इतर देश कशा प्रकारे स्वतःचा विकास करत आहे, बरोबर की नाही, त्यांची ग्रोथ कुठपर्यंत चाललेली आहे, कशा प्रकारे त्यांनी कोणकोणते त्याच्यासाठी हे केलेले आहे, त्या संपूर्ण गोष्टींचा आपण अभ्यास त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये करणार आहोत. तसंच बँकिंग म्हणजेच काय मॉडर्न बँकिंग, सुरुवातीपासूनच आपल्या देशामध्ये आपण वस्तू विनिमय ही पद्धत अस्तित्वात होती, बरोबर की नाही. मग ही वस्तू विनिमय पद्धत ज्यावेळेस अस्तित्वात होती तेव्हाही पैशांचे व्यवहार व्हायचे, तेव्हाही लोक संपूर्ण हे जगत होते. परंतु तेव्हा काहीतरी अडचणी आल्या, बरोबर की नाही. तेव्हा अडचणी आल्या, मग ह्या अडचणींमधून कसं बाहेर निघता येईल, ह्या अडचणीमधून बाहेर कसं निघता येईल यासाठी त्यांनी काय केलं की पैशाचा शोध लावला. बरोबर. मग पैशाचा शोध तर लागला, पण पैशाचा शोध लागला मग आता कोणतं चलन वापरायचं, त्याला काय नक्की नाव द्यायचं कसं, बरोबर नाही. मुळापासून आपण सगळी सुरुवात आपल्या या लेक्चरच्या माध्यमातून करणार. जसं जसं आपण लेक्चर्स घेऊ तेव्हा मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये शिकवणार आहे की पैशाचा शोध कसा लागला, कोणी लावला, कशा प्रकारे लावला, बँकांची निर्मिती कशी झाली, हे मॉडर्न बँकिंग आधुनिक बँकिंगचा आपण अभ्यास याच्यामध्ये करणार आहोत. आलं लक्षात. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेमध्ये बँकिंगविषयी भरपूर माहिती विचारली जाते. तुम्ही आता बघा कॉमर्स डिपार्टमेंटचे जेही विद्यार्थी असतील तर कॉमर्स डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांना तशा प्रकारच्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं, बरोबर की नाही. मग तेव्हा बँकिंग क्षेत्रामध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर मग संपूर्ण बँकांविषयी माहिती म्हणजे त्याच्या उत्पत्तीपासूनची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. नुसतं आपण रिझर्व्ह बँक आपल्याला माहिती आहे, तर रिझर्व्ह बँकेचं नक्की कार्य काय, बरोबर की नाही. रिझर्व्ह बँकेचे नक्की कार्य काय हे सुद्धा माहिती असणं आपल्याला तेवढंच गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण जे वेगवेगळ्या प्रकारच्या बँका आहेत निर्मिती केलेल्या आहेत, आता कमर्शियल बँक कोणती आहे, कॉर्पोरेट बँक कोणती आहे, या सगळ्या प्रायव्हेट बँकांविषयीची किंवा संपूर्ण बँकांविषयी किंवा जेव्हा बँकांमध्ये गेल्यावरती आपल्याला कशा प्रकारचे व्यवहार करायचे, आपण बघतो वेगवेगळे खाते असतात, बरोबर की नाही. मग त्या खात्यांमध्ये ते खाते का निर्माण केलेले आहेत याविषयी सुद्धा आपल्याला ते संपूर्ण जेव्हाही आपण तो विषय अभ्यासू तेव्हा मी तुम्हाला संपूर्ण ते मॉडर्न बँकांविषयीची माहिती त्या लेक्चर्समध्ये देणार आहे. त्याचबरोबर कृषी अर्थशास्त्र. आता कृषी अर्थशास्त्र आपण फक्त अर्थशास्त्र म्हणतो, कृषी अर्थशास्त्राचा विषय म्हटलं तर कृषी म्हणजे काय, शेतीविषयी. आपला देश हा काय आहे, विकसनशील आहे किंवा तो शेतीप्रधान देश आहे. मग शेतीप्रधान देश असल्यावरती मग आपण शेतीचा अभ्यास करणं, शेतीचा विकास करणं तेवढंच गरजेचं आहे आपल्याला. हे कोणी जाणलं होतं, मग अर्थतज्ञांनी जाणलेलं होतं. मग या अर्थतज्ञांना काय वाटलं, शेतीचा विकास कसा केला पाहिजे. सुरुवातीपासून तर शेती केली, नुसतं बी टाकले आणि शेतीमध्ये लगेच उमलली तेवढं होत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला भरपूर प्रमाणात आता कोणकोणत्या प्रकारचे प्रयत्न करता येईल यासाठी, आणि कृषीचा विकास झाला तर नक्कीच आपल्या देशाचा विकास होणार आहे. आता इतर देशामध्ये आपण म्हणतो की भांडवल प्रधान देश आहे, कोणता, अमेरिका झाला भांडवल प्रधान देश आहे, तसं आपला हा श्रमिकांचा देश आहे. भारत देश हा आपला कसा आहे, श्रमिकांचा देश आहे. मग श्रमिकांचा जर जोपर्यंत श्रमिकांचा विकास होत नाही किंवा शेतकऱ्यांचा विकास होत नाही तोपर्यंत आपल्याला भारत हा देश श्रमिकांचा देश आहे किंवा शेतीप्रधान देश आहे असं म्हणता येणार नाही. मग यासाठी आपल्याला या शेतकऱ्यांचा विकास कसा करता येईल, बरोबर की नाही, शेतकऱ्यांचा विकास कसा करता येईल या उद्देशाने आपण काय करणार आहे. यासाठी अर्थतज्ञांनी काय केलं, मग कृषी अर्थशास्त्र एक हा सेपरेट विषय बनवला की जेणेकरून कृषी म्हणजे शेती क्षेत्रामध्ये ज्या ज्या काही अडचणी येतात, त्या कशा पद्धतीने आपल्याला फेस करता येतील म्हणजे किंवा त्या
नक्की आपल्याला सरकारसमोर मांडता येतील की नक्की शेतकऱ्यांना काय प्रॉब्लेम येतात, बरोबर की नाही. मग त्याच्यासाठी लागणार पाणी पुरवठ्याच्या सुविधा असो, विद्युतच्या सुविधा असो किंवा बियाणांच्या सुविधा असो, किंवा नाहीतर मग बघा भरपूर वेळा दुष्काळ पडतो. दुष्काळ पडण्याचं कारण काय राहतं, किंवा मग शेती वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनींची बघा, कोणकोणती जमीन आहे बघा, सुपीक जमीन आहे, नापीक जमीन आहे किंवा अतिसुपीक जमीन. मग ह्या ज्या लागवडीखालच्या जमिनी आहेत त्या जमिनीविषयी, त्यांच्या प्रतविषयी आपल्याला संपूर्ण माहिती देता आली पाहिजे, बरोबर की नाही. मग हा संपूर्ण अभ्यास शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचवायचा किंवा शेतकऱ्यांना ती माहिती कशी द्यायची. शेतकरी प्रत्येक जमीन आहे म्हणून शेती करायला जातात, पण जमीन आहे म्हणून शेती नाही, कोणत्याही जमिनीमध्ये आपल्याला शेती करता येत नाही, त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार पडतात. मग ह्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती कशामध्ये देता येईल, तर कृषी अर्थशास्त्रामध्ये ती माहिती आपल्याला देता येईल. हे संपूर्ण वेगवेगळे विषय जे आहेत आपण आपल्या जसे जसे लेक्चर्स होतील त्या माध्यमातून आपण ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. आजच्या या पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला फक्त एवढंच सांगू इच्छिते की आजपासून आपण संपूर्ण अर्थशास्त्र याविषयी या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देत आहे. पुढच्या नेक्स्ट लेक्चरला आपण पहिला आपण सिलेबसपासून करणार आहोत. सुरुवात सिलेबस घेईल आणि मग त्याच्यानंतर आपला लेक्चर सुरुवात करणार आहे. जर माझ्या या लेक्चर्समध्ये काही अडचण वाटत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला जर आवडलं असेल ते सुद्धा सांगा, जे नाही आवडलं असेल ते पण सांगा. आणि या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.